केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले। माणगावमधील शासकीय विश्रामगृह येथे सोमवार दिनांक 24 जानेवारी रोजी पेन आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले। माणगाव येथे आरटीओ कॅम्प घेण्यात आले। या प्रसंगी वाहन चालकांना मोटार वाहन निरीक्षक दीपक ठाकूर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी मार्गदर्शन करताना हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, उजवी डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे असल्याचे सांगितले। दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असून वाहन चालकांनी सर्व नियम पाळून वाहने सावकाश चालवावीत, अपघात घडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे। चालकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवू नये, ओव्हरटेक करू नये, मोबाईलवर बोलू नये असे अनेक मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक अमोल शेलार, जाधव, वाहन चालक सचिन गायकवाड उपस्थित होते। दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम राबवत असतो। त्याप्रमाणे यावर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते साहेब व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालय पेन यांच्यामार्फत आपण यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान 2024 हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। त्या अनुषंगाने आज आपण माणगाव तालुक्यामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना आपण काही गोष्टींचं महत्त्व आपण पटवून दिलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपण हेल्मेट परिधान करणे, टू व्हीलर चालवत असताना हेल्मेटचा वापर करणे, फोर व्हीलर चालवत असताना सीट बेल्टचा वापर करणे आणि रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे वाहन चालवत असताना नशा करू नये किंवा दारू पिऊन कुठलेही वाहन चालवू नये, म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह ह्या विषयावर आपण त्यांना मार्गदर्शन केलेले आहे। आणि त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये कार्यक्रम घेत आहोत। त्या काल श्रीवर्धन या ठिकाणी आपण मोठी हेल्मेट रॅली घेतलेली आहे। तसेच इतर तालुक्यांमध्येही आपण प्रोग्राम ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करत आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।